आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। वरिष्ठ नेता नाना साहेब इंडसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी के राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए हैं। इस बीच भिवंडी महानगर पालिका के माननीय सदन नेता विकास निकम पुनः प्रदेश अध्यक्ष चुने गए हैं। RPI एकतावादी की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक ठाणे में हुई। इस बैठक में राहुल मून, डॉक्टर भार्गव, भैया साहेब इंडसे, जितेंद्र कुमार इंडसे और देश भर से आए प्रतिनिधि उपस्थित थे। RPI एकतावादी के राष्ट्रीय अध्यक्ष का कार्यकाल समाप्त हो रहा था, इसलिए दिल्ली प्रदेश अध्यक्ष दौलतराम ने नाना साहेब इंडसे के नाम का प्रस्ताव रखा। सारापुरी की रिपोर्ट। नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही आता असं जाहीर करतो की एक मताने नानासाहेब यांची निवडणूक आयोग म्हणून अध्यक्ष म्हणून एक मताने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपला निर्णय देतो। अशा वयामध्ये देखील तरुणांना लादवेल असं काम नानासाहेब इंडसे आपले हे बहुजन समाजासाठी करत आहेत। सर्व जातीवरती आमचे बँगलोरवाले या ठिकाणी आलेले आमचे तसेच आमचे MP चे इतर राज्यातील आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही चर्चा केली होती, परंतु सर्वांचं या ठिकाणी असं म्हणणं आलं की आम्ही कोणीही अर्ज दाखल करणार नाही, परंतु नानासाहेबांनी या समाजाला, या देशाला, सर्व बहुजनांना गरज आहे। पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची देशाची कार्यकर्त्यांची आज सभा आहे। या सभेमध्ये माझा कार्यकाल संपलेला होता, म्हणून मी 11/8 रोजी अर्ज भरला होता निवडणूक म्हणजे अध्यक्षपदासाठी। तर माझा एकट्याचाच अर्ज असल्या कारणानं मला बिनविरोध कार्यकर्त्यांनी घोषित केला आहे, निवडून दिलेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांना। निवडणूक अधिकारी माझे मनोहर ओगले साहेब आहेत, त्यांच्याकडे मी अर्ज केला होता। आज त्यांनी बिनविरोध माझी घोषणा केलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे देशाचे उपाध्यक्ष दौलतरामजी दिल्ली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पंजाबमधले आमचे बांधव उपस्थित आहेत, बेंगलोर मधले हे आहेत, आग्राचे आले, आग्रामधले हे आहेत, बुरा आपले हे आपका नाम बोलो ना, महाराष्ट्र के ये लोग आए हैं। ये बनते जी हमारे पुराने अपने कार्यकर्ता थे, नेतागण थे, अभी वो भी यहाँ पर आए हैं। आगरा से अपना इंदौर से मोहन वाकोड़े जी आए हैं, यानी देश से बहुत से लोग आए हैं, इधर नेतागण आए हैं। आज चुनाव हो गया है आगे के लिए, और इसी चुनाव के अंदर ऐसी कि भाई अपना महाराष्ट्र प्रदेश की मुदत 2 महीने ही थी, तो ये 2 महीने के लिए वो फिर चुनाव करना, इसीलिए कहा उसका भी आज चुनाव हुआ। अब विकास निकम जी का फॉर्म अकेले का आया था, उनका भी बिनविरोध चुनाव आज महाराष्ट्र प्रदेश का अध्यक्ष करके हो गया। आज मला संपू द्या, माझी कार्यकारिणी बैठक होऊ द्या, त्याच्यानंतर हा निर्णय घेऊ। तुम्ही प्रभाग कमी करावा अशी मागणी केली होती, पण 4 भेट घेणार आहोत। त्यांनी निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला आहे की प्रभाग रचनेचा अधिकार हा याला असतो, सरकारला, महाराष्ट्र सरकारला आहे, म्हणून त्याच्यात काही बदल करता येणार नाही। पण आपली मागणी जी आहे की प्रभाग रचनाबद्दल नव्हती की अनुसूचित जातीचे 5 म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे 2011च्या नंतर, म्हणजे आज 25 आलेला आहे। तर लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभागामध्ये प्रत्येक महानगरपालिकेत कमीत कमी 5 अनुसूचित जातीचे लोक वाढवा। तसेच प्रभाग रचना करताना प्रभाग वाढवा, म्हणजे आमचं म्हणणं होतं की प्रभाग वाढवा, लोकसंख्या वाढली म्हणून प्रभाग वाढला, ही मागणी आहे, दुसरी मागणी नव्हती। तर या विषयी आताच मला बोलणं उचित होणार नाही, त्यानंतर मी सविस्तर बोलेल या विषयावर। राहुल गांधीजीने घेतलेला निर्णय उचित आहे असं पवार साहेब म्हणतात, मी नाही म्हणत।